ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता थेट जाणार आहोत. आपल्यासोबत आहेत अभिनेते आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे. अमोलजी खूप खूप स्वागत तुमचं साम टीव्ही वरती. सध्या बाईट सुरू अमोलजी आवाज पोहोचतोय ना माझा? होय, पोहोचतोय. सध्या छावा चित्रपटाची धूम पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं तुमचा व्हिडिओ देखील गाजतोय. काय नेमकं कारण होतं? कारण सिरियल संपली, त्याला 5 वर्ष साधारणतः उलटून गेली आहेत, मी चुकत नसेन तर. काय नेमकं कारण होतं आत्ता व्हिडिओ करण्यामागचं आणि काय स्पष्टीकरण या संदर्भातलं? तर हीच तर फार महत्वाची गोष्ट आहे की काय नेमकं कारण होतं 5 वर्षापूर्वी संपलेल्या सिरियलच्या संदर्भामध्ये अकारण ठराविक विचारसरणीच्या लोकांनी एक ट्रोल सुरू करून एकूणच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं. हे अत्यंत हा एक दुर्दैवी असा एक प्रयत्न होता आणि त्यामुळे याच्यावर जर आपण काही बोललो नाही तर त्याला मूकसंमती समजू नये, त्याचं वेळीच खंडन करावं म्हणून हा व्हिडिओ करणं गरजेचं होतं. कारण ज्या पद्धतीनं एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न हा केला जात होता, यामध्ये संपूर्ण टीमच्या योगदानाविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि म्हणून वेळीच याचं खंडन करणं गरजेचं होतं. कोणी केलाय हा प्रयत्न? कोणी केलाय? म्हणजे तुम्ही सातत्यानं म्हणतात की काही विशिष्ट लोकांनी हा प्रयत्न केलाय. नाही, कारण जर त्याच्यात ट्रोल्सकडे जर आपण बारकाईनं बघितलं तर आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं म्हणून हे गुंडाळलं गेलं किंवा यामध्ये तुम्ही पक्ष बदलला पाहिजे हे जेव्हा म्हटलं जातं तेव्हा हे स्वाभाविक आहे. ज्या पक्षात मी नाही त्या उजव्या विचारसरणीच्या काही ट्रोलर्सने कदाचित हा फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला दिसतोय. अगदी, पण तुमचा व्हिडिओ 1-2 व्हिडिओ खरं तर तुम्ही 6-6 दिवसांच्या अंतरानं केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या आधीचा विषय संभाजी महाराजांबद्दलच आहे पूर्णतः, की त्यांच्या कशा पद्धतीत त्यांची बदनामी करण्याचा डाव आखण्यात आला होता. त्यात तुम्ही काही उदाहरणं देखील दिलेली आहेत, त्यात नावं देखील घेतलेली आहेत. त्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं? ती भूमिका स्पष्ट करा. नाही, याच्यामध्ये एकूण 3 व्हिडिओज केले. यामध्ये पहिला छावा सिनेमा सगळ्यांनी बघावा असं अपील करणारा व्हिडिओ केला. त्यानंतर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी मला हे सांगितलं की विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर हा लिहिला गेलेला आहे. आता विकिपीडिया माहिती संकलन करणारा हा एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याच्या संशोधन नाही तर त्यात केवळ संकलन होतं. तर या संकलनामध्ये काय काय चुकीचं लिहिलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं वासी बेंद्रे असतील, डॉक्टर कमल गोखले असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार असतील, या सगळ्या मंडळी तो खरा इतिहास जो समोर आणलाय ज्याचे संदर्भ सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे चुकीचे संदर्भ जे विकिपीडियावर उचलले गेलेले दिसतात ते कुठले आहेत आणि ते जर रेक्टिफाय करायचं असेल तर काय करायला हवं या पद्धतीचा तो व्हिडिओ. जर आपण व्हिडिओ बारकाईने पाहिलं तर तुम्हाला दोन्ही गोष्टी समोर दिसतील. अगदी, त्यात तुम्ही सावरकर, गोळवलकर आणि गडकरींचाही उल्लेख केलाय. हो, मग ज्या ज्या ठिकाणी ही चुकीची माहिती लिहिण्यात आलेली आहे, अगदी मल्हाररामराव चिटणीसांच्या बखरीपासून केलेलं आहे ते. जिथून ही सुरुवात झाली आहे त्या चिटणीसांच्या बखरीचाही उल्लेख केलेला आहे. कसं होतं, तुमच्या डिजिटल स्पेसमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला काय रेक्टिफाय करायची आहे आणि मग वासी बेंद्रे साहेबांनी काय लिहून ठेवलेलं आहे, डॉक्टर कमल गोखले यांनी काय लिहून ठेवलेलं आहे, जे उचित आहे ज्याचे संदर्भ आपल्याला त्या एडिटमध्ये जाऊन करावे लागणार आहेत. कारण ही जी विकिपीडियाची माहिती आहे ही खूप दिवस आधीची माहिती नाही आहे, ही ठराविक काळात बदललेली एडिट केलेली माहिती आहे. म्हणजे याच्यातला एक विषय जर आपण बारकाईने लक्षात घेतला तर यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर असणारा छावा जेव्हा गाजतो तेव्हा ज्या लोकांना माहीत नाहीये ते जाऊन विकिपीडियावर सर्च करणार आहेत की हु व छत्रपती संभाजी महाराज, आणि जेव्हा हे सर्च करणार त्याच वेळी चुकीची माहिती जर त्यांना आली तर प्रतिमा छत्रपती संभाजी महाराजांची मलिन होते यामध्ये. आणि मग त्यावेळेचे जे रेफरन्सेस दिलेले गेलेले आहेत हे रेफरन्सेस करेक्ट करणं आपलं काम आहे. अगदी, पण तुम्ही तुमच्या व्हिडिओ म्हणतात की दबाव होता म्हणून, ज्या पद्धतीत शेवट दाखवण्यात आला त्या संदर्भातला दबाव होता. नेमका कोणाचा दबाव होता आणि काय त्यावेळेचं मुळात राजकीय दबाव होता की नेमका कोणता दबाव होता यावेळी? करेक्ट, हे जे फॉल्स नॅरेटिव्ह पसरवलं जाते हा दबाव होता. त्यासाठीच तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ माझ्या आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती तो बारकाईने संपूर्ण व्हिडिओ पाहावा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की यामध्ये कोणताही राजकीय दबाव नव्हता, पहिली गोष्ट.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी तर मालिका त्यावेळी त्यांच्या व्यस्ततेमुळे पाहिलीच नव्हती. त्यांनी कोविड काळामध्ये जेव्हा रिपीट टेलिकास्ट झालं तेव्हा पहिल्यांदा मालिका पाहिली. त्यामुळे आत्ता जो काही बादरायण संबंध लावण्याचा प्रयत्न करून एक फॉल्स नरेटिव्ह पसरवला जातो, याचा हा बुरखा फाडण्याचा हा माझा प्रयत्न आहे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे आपल्याला जे SNP आहेत, म्हणजे सामवर जेव्हा बातम्या आपल्याला दाखवाव्या लागतात, या बातम्या दाखवताना जर रक्तपात असेल, एखादी अपघाताची बातमी असेल, आपण ब्लर करतो ना. पण हे ब्लर का करतो, तर आपल्याला काही SNP फॉलो कराव्या लागतात. दोज आर स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस जे आपल्याला बांधलेले आहेत, जी आपली नियमावली आहे. त्यामुळे दूरचित्रवाणी मालिकेला सुद्धा ही SNP अप्लाय होते आणि त्यामुळे आपल्याला दूरचित्रवाणी मालिकेवर हिंसाचार किती दाखवायचा, रक्तपात किती दाखवायचा, ऑब्सेनिटी ला मर्यादा आहेत, या सगळ्या गोष्टींना मर्यादा आहेत. हा 1995चा टेलिव्हिजन ॲक्ट जर आपण बघितला, त्यानुसार BCC असेल किंवा टेलिकॉम मिनिस्ट्री असेल, या सगळ्यांनी दिलेल्या गाईडलाईन्स आहेत. त्यामुळे त्याला एक मर्यादा आहे. त्यामुळे हा एक दबाव आहे. जर तुम्हाला वाटत असेल हा दबाव म्हणून दाखवलं, तर या मर्यादांचा एक महत्त्वाची भाग आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती नैतिकता आहे. म्हणजे आपण अशा देशात राहतो, आपल्याला ही उदाहरणं ठाऊक नाही आहेत का, की एखाद्या महत्त्वाच्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकर पटकन बाद झाला तर हार्ट अटॅक येणारी उदाहरणं पाहिलीत ना आपण, वाचल्यात अशा बातम्या. मग अशा ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जे आपलं आराध्य दैवत आहे, त्यांच्यावर होणारा अनन्वित अत्याचार हा टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरात जर आपल्याला दाखवायचा झाला, तर त्याचे नेमके परिणाम काय होणार आहेत? 2+ मार्केटवर, या लहानग्यांवर काय परिणाम होणार आहेत? त्यामुळे दूरचित्रवाणी ही मालिका हे माध्यम वेगळं आहे. चित्रपट हे माध्यम वेगळं आहे. हे माध्यम म्हणजे तुम्ही ठरवून जाता ते बघण्यासाठी, किंवा नाटकासाठी तुम्ही ते ठरवून जाता ते बघण्यासाठी. आता मी शिवपुत्र संभाजी महानाट्य करतो, त्यात बलिदानाचा प्रसंग पूर्ण दाखवला जातो. पण टेलिव्हिजनवर दाखवताना मात्र तो प्रतिकात्मक दाखवणं ही गरज तयार होते. म्हणजे इतकंच कशाला, छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान जेव्हा मालिकेत दाखवायचं होतं, तेव्हा आम्ही अनेक दिवस विचार करत होतो की ते बघवणार आहे का महाराष्ट्राला, ते दृश्यच बघवणार नाही महाराष्ट्राला. त्यामुळे महाराज अत्यवस्थेत, कॅमेरा पॅन होतो, हा जिरेटोपावर जातो आणि जिरेटोपावरचा लाईट मंदावतो. हे प्रतिकात्मक पद्धतीने आपण दाखवलं. कारण या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, हे सामाजिक भान ठेवावं लागतं. आणि याचा कुठेही विचार न करता ज्या पद्धतीने एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवला जातो की तुम्ही शेवट गुंडाळला किंवा शेवटाला हे दाखवलं नाही, तर अशा लोकांच्या मानसिकतेची खरोखर कीव करावीशी वाटते. पण जेव्हा हा प्रश्न विचारला जातो ना, ते अख्ख्या या टीमने जे योगदान दिलेलं असतं, त्यांच्या योगदानाविषयी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, म्हणून त्याचं उत्तर देणं गरजेचं होतं. अगदी. पण याच अनुषंगाने आता तुम्ही म्हणालात की भान राखावं लागतं, सामाजिक भान. पण छावामध्ये जे दाखवलंय ते लोकांना आता कुठेतरी अपलिंग वाटतंय आणि तो सीन हिट ठरतोय, शेवट जो सगळा दाखवलाय. मग छावानी सामाजिक भान राखलं नाही असं म्हणायचं? सर पुन्हा नाही, माध्यम वेगळं आहे सर. छावा सिनेमा बघायला जाणाऱ्या प्रेक्षकाच्या दिवाणखान्यात छावा नाही दाखवला जात. छावा सिनेमा जर टेलिव्हिजनवर आला तर तो प्रसंग किती दाखवला जाईल, आपण पुन्हा त्याच्यावर एकदा शो करू. नक्कीच. पण मग जेव्हा सिनेमा हे माध्यम आहे, तेव्हा चित्रपटगृहात जाताना मी त्या स्वीकारार्हतेने जातो. अमोलजी जेव्हा संभाजी साकारतात त्यावेळेला त्याला एक राजकीय किनार का येते? का त्याला राजकीय फ्रेमवर्कमधनं पाहिलं जातं आणि दुसरीकडे जेव्हा इतर सिनेमे येतात त्याला कोणतीही किनार नसते किंवा त्या फ्रेममधनं पाहिलं जात नाही? का असं वाटतं तुम्हाला? असं वाटतं की तुमच्याकडे बघताना दृष्टिकोन बदलला जातो किंवा त्याला एक राजकीय चौकट येते? बघणाऱ्यांच्या नजरेतला दोष आहे, त्याला मी काय करू? मी तेच महाराज मानतो. म्हणजे 2012 साली शिवपुत्र संभाजी हे जे महानाट्य मी करत होतो, आजही मी महानाट्याचे प्रयोग करताना त्यातलं एक वाक्यही बदललं जात नाही. माझ्याकडून त्याला कधीच राजकीय किनार नसते. हां, हे 100% मान्य की यामध्ये जे मी सामाजिक भान म्हणतो हे आणखी विस्तृत होत जातं. म्हणजे आता ही माझी कायम भावना आहे. शिवपुत्र संभाजी महानाट्यामध्ये संपूर्ण बलिदानाचा जवळपास 22 मिनिट प्रसंग दाखवल्यानंतर अवघ्या 2 मिनिटात पूर्ण पेहराव बदलून मी त्या भरजरी पेहरावात लोकांसमोर येतो. कारण ही माझी भूमिका आहे की प्रेक्षागृहातून जाताना कोणाच्याही नजरेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची रक्तरंजित प्रतिमा असू नये, ते राजबिंड रूप असावं. ही माझी भूमिका आहे.
अगदी अमोलजी तुम्ही सविस्तर पण बघणाऱ्यांच्या नजरेमध्ये मी बदल करू शकत नाही. मी निरक्षीर विवेक बुद्धीनं मांडण्याचं काम करू शकतो. हो नक्कीच तुम्ही साम टीव्हीशी आज बोललात आणि तुमची भूमिका स्पष्ट केलीत आणि साम टीव्हीला वेळ दिलात. खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय. अमोल कोल्हेंनी जे व्हिडिओ यूट्यूबवर केलेले आहेत त्या संदर्भातलं स्पष्टीकरण साम टीव्हीशी बोलताना त्यांनी दिल्याचं पाहायला मिळतं. तुर्तास वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरनं शिबिगाळ करण्यात आल्याची. घरात येऊन मारण्याची धमकी इंद्रजित सावंतांना देण्यात आली आहे. इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीनं फोनवरून त्यांना केला. ही धमकी दिली आहे. इंद्रजित सावंत यांनी याबाबतचा कॉल रेकॉर्डिंग सध्या फेसबुकवरती पोस्ट केलाय. ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या. हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो. किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या. या 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 दम असेल तर या. समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो? विषारी काय बोललो? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? काय माहिती तुम्हाला? कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता, लक्षात घ्या. हो का? तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं, लक्षात घ्या. आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता. ऐका इतका द्वेष इतका. तुमचं नाव काय? काय बोलता तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर. गुगलवर सर्च करा. प्रशांत कोरटकर. इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात. हॅलो. हा तुझ्या साले हरामखोर, रेकॉर्ड कर, रेकॉर्ड. तुझ्या बापाला ब्राह्मणाला बोलशील ना तुझी टाकीन, लक्षात ठेव. येऊन ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा लक्षात ठेव. श्रीरामानं तुला तिथे मारेल बघ. परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा पराभव. तुम्ही साले लोक आहे, तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता, हरामखोर हो. आणि अखेर साम टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. कारण इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांकडून इंद्रजित सावंत यांचा जबाब नोंदवण्यात आलाय. प्रशांत कोरटकरनं सावंतांना फोनवरून धमकी दिली होती. त्या प्रकरणी आता कोल्हापूर ते नागपूरपर्यंत पोलिसांकडून तपास केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि मराठा समाज याच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं होतं कोरटकरनं, त्याच्याबद्दलचे माझ्या फोनमधले जे रेकॉर्डिंग्स होते ते मी त्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा त्यांनी माझ्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं. ब्राह्मणांचा नाद केला तर महाराष्ट्रात राहणे मुश्किल करेल वगैरे. याचा सगळा जो जबाब आहे तो दिलेला आहे. दरम्यान पोकळ धमक्यांना मी घाबरत नसल्याचं इंद्रजित सावंतांनी म्हटलं. धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरनं शिवरायांचा अपमान केला, त्यांच्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. तर आपण कुठलीही धमकी दिलेली नसल्याचं प्रशांत कोरटकर यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय. माझ्या धमकीबद्दल तर मी काय बोलायचा विषय नाही, कारण आपण सक्षम आहोत त्या विषयावर. पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह भावना वक्तव्य या उन्मादी व्यक्तीने व्यक्त केल्यात त्याच्याबद्दल मात्र कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं. पहिली गोष्ट तर इंद्रजित सावंत यांनी जे पोस्ट केलं त्याच्यानंतर मला सकाळपासून शेकडो फोन आले. पहिली गोष्ट, हा कॉल माझा नाही, हा आवाज माझा नाही. आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये कोणी कोणाचे नाव घेऊन फोन करेल आणि शहानिशा न करता त्यांनी सरळ, हा इतका कळीचा मुद्दा आहे सध्या, छावा सिनेमानंतर इतकं झालेलं आहे. आणि मुद्दाम जातीचं लक्षात ठेवून फ्रेम करून हा आरोप केलेला दिसतोय मला. पोलीस आयुक्तांना भेटणार आहे, मी सायबरकडे तक्रार करणार आहे की माझी शहानिशा न करता अशा पद्धतीचा कोळसा कोणी कॉल करून की सरळ एवढ्या मोठ्या माणसांनी सोशल मीडियावर टाकणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे.
वळत पुढच्या राजकीय घडामोडींकडे सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी साम टीव्हीच्या या बातमीवर खुद्द जयंत पाटलांनी शिक्कामोर्तब केल्याची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गुप्त भेट झाली। मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास बावनकुळेंच्या बंगल्यावर जवळपास 1 तास ही बैठक पार पडली आणि या भेटीवेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते। त्यामुळे जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चाही रंगल्या। खुद्द जयंत पाटलांनीच या भेटीबाबत आता कबुली दिली आहे। त्यामुळे साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। काल संध्याकाळी 7:50 यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली। महसूल विभागात 7-12 संगणकीकरण केलं, ऑनलाईन केले, याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाही। ती सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता, त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं। 25 मिनिटं भेट चालली, त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही। बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळात 4-5 जण होते। त्यामुळे मंत्रालयात होऊ शकणाऱ्या भेटीगाठी थेट बंगल्यावर झाल्या आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळातील भुवया उंचावल्या आहेत। पुढची बातमी शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनंतर आता राज्यमंत्री योगेश कदमांनीही ठाकरे गटावरती निशाणा साधलाय। लोकसभा, विधानसभा, अगदी पालिका निवडणुकीसाठी मातोश्रीचं वेगवेगळं रेड कार्ड असल्याचा खळबळजनक दावा, आरोप कदम करतायत। इथं राबणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलंच जात नाही, केवळ गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं जातं असं योगेश कदमांचं म्हणणं आहे। परंतु तिकीट वाटपासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला जर का विधानसभेची तिकीट हवी असेल तर तिथला त्या मतदारसंघामध्ये राबणाऱ्या शिवसैनिकाला ते कधी विचारत नव्हते, परंतु एखादं तिथे चांगलं गिफ्ट आणून दिलं की लगेच त्याला तिकीट जाहीर व्हायची। त्यानंतर अनेक असे शिवसेनेचे तिथे नेते मंडळी आहेत की ज्यांना ह्या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला आणि अनेक शिवसैनिकांनी गेल्या 15-20 वर्षामध्ये ह्याच कारणामुळे अनेक शिवसैनिकांनी शिवसेना देखील सोडली। आणि म्हणून मला वाटतं आज अशा गोष्टी जेव्हा बाहेर येतात त्यावेळेला याच्यामध्ये तथ्य असल्याशिवाय अशा गोष्टी बाहेर येत नसतात। पुढच्या बातमीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंना कायदेशीर नोटीस पाठवली आहे। वकील असीम सरोदेंमार्फत अंधारे यांनी गोऱ्हेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केलाय। दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या की 1 पद मिळतं असं वक्तव्य गोऱ्हेंनी केलं होतं। हेच वक्तव्य केल्याप्रकरणी नोटीस धाडण्यात आली आहे। पुढची बातमी मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडीच्या यादीत 16 जण फिक्सर्स आहेत। हे शिंदेंच्या मंत्र्यांचेच आहेत, त्यांची नावं माझ्याकडे आहेत, मात्र 16 दलालांची नावं फडणवीसांनीच जाहीर करावी असं आव्हान संजय राऊतांनी दिलंय। कालच फडणवीसांनी मंत्रालयातील फिक्सर्सना थारा देणार नसल्याचा इशारा दिला आणि त्यावरून आता राऊतांनी फडणवीसांचं कौतुकही केलंय। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत, उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत। कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा। फिक्सरची जी नावं आहेत ती शिंदे गटाकडून मंत्र्यांकडून गेलेली सगळं। तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 13 शिंद्यांची आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटात। पुढची बातमी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलाय। महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात शिवार्पणमस्तू नृत्य सादर करणार होती, मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदेंनी त्याला विरोध दर्शवला। हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात असून चेंगराचेंगरीचाही धोका असल्याचा दावा करण्यात आला।
तर दुसरीकडे प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणारच अशी माहिती त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त मनोज थेटे यांनी दिली. तसंच या कार्यक्रमाला पुरातत्व विभागाचीही परवानगी मिळाल्याचा दावा थेटेंनी केलाय. कुठलाही राजकीय इव्हेंट नाही आहे, पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे. अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा. येथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे. जरी प्राजक्ता माळी तिथे शिवस्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे. कारण त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे मी स्वतः माझी विश्वस्त आहे, शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे, पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे. ते इथे चुकीचं होत आहे, चुकीचं घडत आहे. आज मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो, कार्यक्रम आयोजित करत असतो. तर यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम इथे सादर कराल का? आणि अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे, आराध्य दैवत आहे. त्यामुळे मी अजिबात वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला. पालखी मार्ग देखील सुसज्ज करण्यात आलेला आहे. अघोर नृत्य देखील त्या पालखी मार्गामध्ये असणार आहे. त्याचप्रमाणे हे कार्यक्रम जे आहे हे दरवर्षीप्रमाणे साजरे केले जातात. या अनुषंगाने मागच्या वर्षी देखील सारेगमपचे लिटर चॅम्प जे आहे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लगाटे यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता. त्याच्या मागच्या वर्षी नीलाद्री कुमार यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता. याच अनुषंगाने या वर्षी देखील आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहे. प्राजक्ता माळी यांचा देखील 26 तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा. या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे. कृषी क्षेत्रातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा ॲग्रोवन मधून. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. नंदुरबारमध्ये कैरी उत्पादक अडचणीत. आंब्यावर आलेल्या मोहरावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. फवारणीचा खर्च वाढल्यानं शेतकऱ्यांचा आर्थिक फटका. यामुळे कैरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत हापूस आंबा स्थानिक बाजारात दाखल झालाय. हापूस आंब्याची रत्नागिरीच्या बाजारपेठेमध्ये फेब्रुवारी महिन्यातच आवक वाढली. 1600 ते 2200 रुपये डझन आंबा बाजारात विक्रीसाठी आलाय. केळीचा भाव प्रति क्विंटल 100 ते 200 रुपयांपर्यंत कमी झालाय. केळीच्या आवकेत काहीशी वाढ झाली आहे. तसंच कुंभमेळ्यासह महाशिवरात्रीनिमित्त आलेली मागणी पूर्ण झाल्यानं केळी दरात किंचित घट दिसतेय. सध्या बाजारात सरासरी 2000 ते 2100 रुपयांचा सरासरी दर मिळतोय. कलिंगड पीक उन्हाळ्यात एकदाच घेतलं जातं. मात्र चंद्रपुरातील शेतकऱ्यांना वर्षातून 2दा हे पीक घेत नफा मिळवला आणि प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. विशेष म्हणजे व्यापारी थेट शेतात येऊन कलिंगड खरेदी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खर्चही त्याला पडत नसल्यानं आर्थिकदृष्ट्या शेतकरी सक्षम झालाय. धुळ्यात शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा काढणीची लगबग सुरू केली आहे. हवामान बदलाचा फटका पिकांना बसतोय. त्यामुळेच काढणीला आलेला हरभरा पीक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढण्यास सुरुवात केली आहे. वाशिमच्या रिसोडच्या कृषी बाजार समितीमध्ये चियाची खरेदी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. रिसोड बाजारात पहिल्या दिवशी 550 क्विंटल चिया पिकाची आवक झाली होती. यावेळी चियाला 10,500 ते 12,200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालाय. सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई अनेक बाजारात दिसून येते. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनची खरेदी 4,300 ते 4,350 रुपयांच्या दरम्यान केली आहे. सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार कायम आहेत, असा सोयाबीन अभ्यासकांनीही दावा व्यक्त केला आहे. वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची विक्रमी आवक झाली आहे. त्यामुळेच आज शेतमालाचा निपटारा होण्यासाठी गव्हाचा लिलाव पूर्णतः बंद राहील. दिवसभरात कारंजा बाजार समितीत गव्हाची 9,000 क्विंटलची आवक झाली होती. दरम्यान गव्हाला 2,970 रुपयांचा उच्चांकी दर मिळालाय. नाशिकच्या लासलगावसह मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात 700 ते 800 रुपयांनी घट झाली. तसंच होळीपर्यंत दर तसंच राहण्यासाठी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली.
सध्या बाजारात 1 लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होतीये. दर पातळी बाजारभाव 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची आवक यापुढच्या काळात कमी होईल असा अंदाज कापूस अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. दुसरीकडे सरकार पात्र लाडक्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार आगामी होळी सणाला बहिणींना एक गिफ्टही देणार आहे. हे गिफ्ट काय असेल पाहूया. लाडकीला साडीचा मुहूर्त ठरला. लाडकीला मिळणार होळीला साडी. नवीन साडीनं सण होणार साजरा. विधानसभा निवडणुकीनंतर एका बाजूला लाडक्या बहिणींच्या अर्जांची कडक पडताळणी सुरू आहे, त्यामुळे लाखो लाडक्या अपात्र ठरत आहेत. दुसऱ्या बाजूला पात्र लाभार्थ्यांना आणखी खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. लाभार्थ्यांना सरकारनं गिफ्ट देण्याचं ठरवलंय. होळीच्या निमित्तानं रेशन दुकानातून साड्यांचं वाटप होणार आहे. अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे 50,000 महिलांना साड्या देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त साड्या बारामती तालुक्यात दिल्या जाणार आहेत. त्यामुळे होळीच्या सणाला लाडक्या बहिणींवर आनंदाच्या रंगाची उधळण होणार आहे. पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातील किती महिलांना लाभ मिळेल पाहूयात. एकूण साड्यांची संख्या 48,874. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यात 5,137, बारामती तालुक्यात 7,975, भोरमध्ये 1,909, दौंडमध्ये 7,222, हवेलीमध्ये 251, इंदापूरमध्ये 4,453, जुन्नरमध्ये 6,838 आणि खेड तालुक्यात 3,218 साड्यांचं वाटप होणार आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातही अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबाला साडी मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात 1,35,302 महिलांना साडी मिळणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून उपक्रम राबवला जाईल. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार होळीनिमित्त साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. लाडकी योजनेचा आर्थिक भार जास्त झाल्यानं इतर योजनांना कात्री लावण्याची वेळ सरकारवर आली आहे. अशा स्थितीतच सरकारनं साड्या देण्याचा नवा घाट घातलाय. मात्र या साड्यांची गुणवत्ता चांगली असेल की नाही याबाबत आत्तापासून चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आमदार अमोल मिटकरींच्या गौप्यस्फोटाकडे वळूया. 5 कोटींच्या कामासाठी 5 लाखांची मागणी केली असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी आरोप केलेला आहे. तत्कालीन मंत्री भुमरेंच्या OSD बाबतचा अनुभव आला असं आमदार मिटकरींनी म्हटलेलं आहे. भुमरेंच्या OSDवर मिटकरींचा हा गंभीर आरोप आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं विरोधकांनी कौतुक केलेलं आहे. काय अनुभव असेल? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा अभिनंदन आणि कौतुक केलेलं आहे. कारण आदरणीय अजितदादांनी मागे जी आमदारांची बैठक घेतली होती त्या बैठकीत सुद्धा की आता OSD PS यांच्यावर कडक लक्ष सरकारचं राहणार इथून पुढं. त्यामुळं सर्व मंत्र्यांना, संबंधित मंत्र्यांना सूचना तशा दिल्या होत्या. आणि हा जो निर्णय घेतला, हा निर्णयाचं प्रत्येकाने स्वागतच केलं पाहिजे. कारण मंत्रालयामध्ये ज्या पद्धतीचा सुळसुळाट दिसतो किंवा दिसत होता, आता दिसणार नाही अशी मला अपेक्षा आहे की एखाद्या मंत्र्यांचा OSD किंवा PS त्याच्या हाताखाली 10 PA आणि त्या PAंची आवाजवी मागणी, याचे आम्हाला कळू अनुभव आहेत. आणि जे अनुभव आले ते आम्ही आमच्या नेत्यांकडे मांडले आणि त्यांनी त्यावर कारवाई पण केली. पण अशा प्रकारे एक सुळसुळाट जो असतो म्हणजे मंत्रालयामध्ये, त्याला या निमित्तानं का होईना चाप बसेल. मात्र मुख्यमंत्र्यांचं याबद्दल खरंच अभिनंदन केलं पाहिजे. तुमचा अनुभव नेमका कोणाच्या संदर्भात आला होता? काय? माझा अनुभव होता शेत रस्त्याच्या संदर्भामध्ये. आमदार अमोल मिटकरींच्या या गंभीर आरोपानंतर आता पुढची बातमी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंबाबत. बघा, एकनाथ शिंदेकडून आता आंदोलक पत्रकारांची भेट घेण्यात आलेली आहे. पत्रकार बंधूंकडून धक्काबुक्कीचा निषेध करण्यात आलेला आहे.
पोलीस माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार असा पत्रकारांचा निर्धार आहे. या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट दिलेली आहे. धक्काबुक्की प्रकरणाची दखल आता सरकारनं घेतलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून आंदोलक पत्रकारांची भेट घेतली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. पत्रकारांकडून धक्काबुक्कीचा निषेध करण्यात आलेला आहे. पोलीस जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका पत्रकारांनी घेतलेली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाची दखल राज्य सरकारनं घेतलेली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळावर जात पत्रकारांशी संवाद साधला आणि सगळे धक्काबुक्की प्रकरणाची माहिती घेतलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणाचा पत्रकारांनी निषेध केलेला आहे. जोपर्यंत पोलीस माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका पत्रकारांनी घेतली आहे. मंत्रालयात हे पत्रकारांचं आंदोलन आहे. पोलिसांकडून पत्रकारांना धक्काबुक्की झाली आहे. त्याचा फुटेज पण आहे, असं फोटोही बोलत नाही साहेब, सगळं व्हिडिओ प्रूफ आहे. सगळं आम्ही पोलिसांना पण दाखवलं की हे बघा कसं दाखवलं. अक्षरशः दरवाजा बंद करून ढकलून दिला. अक्षरशः कोण लावले भाई हे रोजचं आहे. म्हणजे गेटवर आपल्या लोकांना खूप अडचणी येतात. बैठक पोलिसांच्या बरोबर भाई याच्यापूर्वी काही दोनदा बैठकी झाल्या. अडचण आपली आहे की कारण सांगितलं होतं की FRSC रजिस्ट्रेशन चालू आहे, पण गेले 15 ते 20-25 दिवस नुसतं ह्या विभागात मी स्वतः संघटनेचा सचिव म्हणून फेऱ्या मारतोय, उद्या रिझल्ट काही येत नाही. आणि पोलीस इतक्या अरेरावीने आज सकाळी माझा आयकार्ड खेचून मला धरून ठेवलं, धरायचा प्रयत्न केला. तसं आणि एकनाथ शिंदेने आंदोलन करणाऱ्या पत्रकारांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. मंत्रालयात हे पत्रकारांचं आंदोलन सुरू आहे. आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत आहेत असा आरोप नागपूरच्या प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीनं केला आणि सावंत यांना धमकावलं. इंद्रजित सावंत यांनी यावतचं कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलं आणि आता पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवलाय. इंद्रजित सावंतांना मिळालेल्या धमकीच्या फोन प्रकरणी आता प्रशांत कोरटकरची प्रतिक्रिया समोर आली. आपण कुठलीही धमकी दिली नसल्याचं कोरटकर यानं दावा केलाय. आपण यावत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं देखील कोरटकरनं म्हटलेलं आहे. दरम्यान कोरटकरच्या नागपूरच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. साम टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून त्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. साम टीव्हीनं सर्वात आधी सावंतांना धमकी आल्याची बातमी दाखवली होती. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आला आहे. प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं इंद्रजित सावंतांना फोनवरून धमकी दिली होती. तसंच कोरटकरांनी फोनवर महाराजांची बदनामी केली, त्यामुळे आता इंद्रजित सावंत यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्याला अटक करा अशी मागणी मराठा नेते विनोद पाटलांनी साम टीव्हीशी बोलताना केलेली आहे. इंद्रजित सावंत यांना घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं ही धमकी दिली. सावंतांना धमकी देण्याची हिंमत कशी होते असा प्रश्न आता संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदेनी केलाय. संभाजी ब्रिगेड इंद्रजित सावंतांच्या पाठीशी आहे. त्यांना धमकी देणाऱ्यांना संभाजी ब्रिगेड स्टाईल धडा शिकू असा इशारा संतोष शिंदेनी दिलाय. आता पुढील बातम्या आपण टॉप 5 पाहूयात मस्साजोगमधील आंदोलनाबाबतच्या. मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करतायत. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने उडले तरी आरोपींना शिक्षा झाली नाही, यासह मस्साजोग वासियांच्या 7 मागण्या आहेत. सरकारनं 2 दिवसात जर दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा देण्यात आला. धनंजय देशमुखांनी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला आहे. संतोष देशमुखांच्या आईची तसंच मुलगी वैभवीची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 77 दिवस पूर्ण झालेत. धनंजय देशमुखांचं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन केला. मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलनापासून सुरू झाले. या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी सुप्रिया सुळेंनी फोन केला होता. तुमच्या आणि आईच्या प्रकृतीची काळजी घ्या असं खासदार सुळे यांनी सांगितलं. संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अटक का होत नाही असा सवाल उपस्थित केला. मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाला वारकरी संप्रदायानं पाठिंबा दिला आहे. वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवत अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला. बीडच्या मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलनस्थळी केजच्या उपजिल्हा रुग्णालयाचं पथक आणि अँब्युलन्स दाखल झाले. काही गैरप्रकार घडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. दरम्यान मस्साजोग इथं सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिलेली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जरांगेंनी निशाणा साधलाय. शिंदे सरकार असतं तर सगळ्यांना आत टाकलं असतं असं म्हणत जरांगेंनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय. मात्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. कापामध्ये टाकले असते, टांगड्याला धरून आपलेले असते झाडाझाड कुंकडे बी. अहो हे काय तिरस्कारासारखं वागणूक आहे राव. ही तिरस्कारासारखी वागणूक आहे. तिरस्कारासारखी देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे. सरकार सोबत असून न्याय नाही. पाठ कशी तोपटायची? इतकी दुर्दैवी वेळ. ही लय संशोधनाचा विषय झालाय भयंकर. 3 महिन्यापासून सरकार सोबत आहे तरी एक दिवसा आरोपी नाही. आणि हे देशमुख कुटुंब उपोषणाला बसतंय म्हणजे इथंच तिरस्कारात लक्षात येतो. किती तिरस्कार आहे. अरे बाबा मुख्यमंत्री होते तेव्हा चलून दिलं नाही तर उपमुख्यमंत्र्याचं केव्हा चलून द्यायचे. बीडनंतर आता पुढची बातमी नाशिकमधून. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदारकी स्थगिती प्रकरणात आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवलाय. 1 मार्चला नाशिक जिल्हा न्यायालय निर्णय देणार आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयावर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आक्षेप घेतलाय. कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली होती. या विरोधात कोकाटे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात अपील केलंय. आणि आपण आता मुंबईतील टॉप 5 बातम्या पाहूया. एकनाथ शिंदेंच्या निर्णयांना स्थगिती देण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीसांकडून सुरू आहे. यावरून संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय. घटनाबाह्य सरकारच्या काळात राज्यात आर्थिक अराजकता सुरू होती तर फडणवीस हे चक्र थांबवण्याचं काम करत असतील तर चांगली गोष्ट आहे असं म्हणत खासदार राऊतांनी शिंदेंना टोला लगावलाय. संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय. मंत्र्यांच्या पी आणि ओएसडींच्या यादीमध्ये 16 जण दलाल आणि फिक्सर होते. महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो अशा शब्दात राऊतांनी फडणवीस यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे कारण सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं निवडणुका रखडणार आहेत. तर पुढील सुनावणी आता 4 मार्चला घ्यावी. दोन्ही गटानं सुप्रीम कोर्टाकडेही मागणी केली. या संदर्भात आता कोर्ट संध्याकाळी निर्णय देणार आहे. नीलम गोरेंवर आता राज्यमंत्री योगेश कदमाने देखील ठाकरे गटावर निशाणा साधलेला आहे. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीसाठी मातोश्रीचं वेगवेगळे रेट कार्ड असल्याचा आरोप त्यांनी केलाय. राबणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट न देता गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिले जायचं असं योगेश कदम यांनी म्हटलंय. मुंबईत चक्क सापामुळे ट्रॅफिक जाम झालं होतं. विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्गावर एक बाईक स्वार भरधाव वेगानं जात होता. मात्र त्याचवेळी त्याला बाईकमध्ये काहीतरी वळवळत असल्याचं जाणवलं. त्यानं बाईक हायवेवर थांबवली तेव्हा हिरव्या रंगाचा 2.5 फुटांचा साप दिसला. एक मोठी बातमी. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण.
प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीवर आता गुन्हा दाखल झालेला. बघा मोठी बातमी आत्ताची. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी आता प्रशांत कोरटकर जो व्यक्ती आहे त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते आणि आता प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे. कोल्हापूर पोलिसांनी सावंत यांचा जबाब देखील नोंदवलेला आहे आणि आता आपण बघतोय की इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी जो प्रशांत कोरटकर आहे, जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीविरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी रणजित माझगावकर आपल्या फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. रणजित, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि आता पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. अधिक काय माहिती? काल मध्यरात्रीचा हा प्रकार आहे. या संदर्भात आज दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. आज दुपारी इंद्रजित सावंत यांचा जबाब जुना राजवाडा पोलिसांनी नोंदवला होता आणि आता इंद्रजित सावंत स्वतः जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत. त्यांनी जो जबाब नोंदवला त्यावर ते सही करण्यासाठी आता वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रजित सावंत यांना रात्री ज्याने फोन केला प्रशांत कोरटकर नावाने, त्या व्यक्तीवर आणि ज्या फोनवरून ज्या नंबरवरून हा फोन आलेला आहे त्या ज्याच्या नावाने हा फोन आहे अशा व्यक्तीच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्हा दाखल झाल्यानंतरची शेवटची प्रोसेस जी आहे ती सध्या आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पार पडते. स्वतः इंद्रजित सावंत तसंच काही कार्यकर्ते आणि मराठा समाजातले नेते आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. आपण बघतो की प्रशांत कोरटकर विरोधात संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटतात. त्याला अटक करण्याची मागणी होते. कोल्हापुरात काय पडसाद आहे? कोल्हापुरात आज सकाळपासूनच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आणि प्रशांत कोरटकर यांना ताबडतोब अटक करा, अन्यथा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी देखील मराठा संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. सकाळपासूनच या संदर्भात संतप्त नक्कीच. रणजित, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाला आहे. आव्हान देण्या एवढे ते मोठे नाही आहेत बरं का. अमित शहांचा पक्ष चालवत आहेत ते. ठाण्याचं महत्त्व शिवसेनेच्या जीवनामध्ये फार मोठं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यामध्ये मिळाली. ठाण्याचं आणि शिवसेनेचं एक नातं आहे आणि प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात ही बाळासाहेब ठाकरे सुद्धा अनेकदा ठाण्याचा विचार करूनच करत होते आणि ठाण्यातलं वातावरण आता बदलायला लागलेलं आहे. उद्याच्या महानगरपालिका असतील, 4.5 वर्षानं येणाऱ्या लोकसभा विधानसभा असतील, आम्ही आतापासून तयारी करतो. हळूहळू पैशाचा जोर ओसरेल. बरं, हळूहळू पैशाचा जोर ओसरेल आणि ठाणेकर सुद्धा योग्य मार्गाने येतील याची मला खात्री आहे. आज सीमा भागातले प्रमुख कार्यकर्ते एकीकरण समितीचे ते सकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना भेटले. सीमा भागात बेळगावात खास करून पुन्हा एकदा ते कन्नड रक्षण वेदिके आणि मग त्यांना कर्नाटक सरकारचा असलेला पाठिंबा या माध्यमातून एकीकरण समितीचे कार्यकर्ते, मराठी कार्यकर्ते यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. तडीपाऱ्या काढलेल्या आहेत. आता मला शुभम शेळके व त्यांचे कार्यकर्ते आम्हाला उद्धवजींना भेटले, मग त्यांनी सेनाभवनात त्यांना चर्चेला पाठवलं. अमित शहा यांनी काही महिन्यापूर्वी एक बैठक 2 राज्यांची घेतली होती. ठाण्यातलं वातावरण बदलायला लागले. हळूहळू पैशांचा जोर ओसरेल असं वक्तव्य करत राऊतांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना टोला लगावलाय. आपण पुढच्या बातमीकडे, राज्यातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना उद्धव ठाकरेंनी विनायक राऊत यांच्या मार्फत निरोप पाठवलाय. अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका, पक्षाचं काम जोमानं करा असा निरोप पाठवण्यात आलाय. लवकरच उद्धव ठाकरे आणि महादेव बाबर यांची भेट होण्याची शक्यता आहे. महादेव बाबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. एकनाथ
एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला दादांकडूनच आता ब्रेक लावला जातोय का अशी चर्चा सुरू झाली आहे, कारण ठाकरेंचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. आता त्यानंतर अजित पवारांच्या पक्षानं याच दोघांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. पुण्यातील गुंड गजा मारण्याला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी मारण्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला गुंड गजा मारण्याच्या टोळीतील काही लोकांनी मारहाण केली होती. पुण्यात बाणेर रोडवर माऊली पेट्रोल पंपावर फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. जुन्या वारातून 2 गटात वाद झाल्यानं एक युवक गंभीर जखमी झालाय. ही फ्रीस्टाईल हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. महाशिवरात्री निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासून भाविकांसाठी 48 तास खुलं राहणार आहे. आज रात्री 12 वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार आहे. देवस्थान समितीकडून भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली. पुण्यातील टॉप 5 नंतर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे, कारण अपात्र बहिणींमध्ये आता तुमचा देखील नंबर लागू शकतो. महायुती सरकारनं आता टप्प्याटप्प्यानं 50 लाख महिला अपात्र ठरवण्याचं टार्गेट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. सत्तेवर येताच सरकारनं 9 लाख लाडक्या बहिणींचे पैसे कमी केलेले आहेत. गेल्या 2 महिन्यात 9 लाख लाडकी जे अर्ज आहेत ते अपात्र ठरले. त्यामुळे सरकारनं महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी रुपये आता वाचवले. लाडक्यांमुळे तिजोरीवर महिन्याला 3600 कोटींचा भार आहे. या योजनेमुळे मोठा भार आहे राज्य सरकारवर. जानेवारीत 5 लाख तर फेब्रुवारीत 4 लाख महिला अपात्र झाल्यात. एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलंय. तसंच महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी रुपये वाचवले. पन्नास लाख लाभार्थी कपातीच्या सरकारचं उद्दिष्ट आहे. लाडकी बहीण योजनेची बातमी पाहिली. आता कोकणातील टॉप 5 बातम्या पाहूया. राजापूर मतदारसंघातील आमदार किरण सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. मला खासदारकी लढवायची होती, राजन साळवी राजापूरचे आमदार आणि मी खासदार असं सांगण्यात आलं होतं, असं गौप्यस्फोट किरण सामंत यांनी केलाय. तसंच एकनाथ शिंदेने उठाव केला तेव्हा राजन साळवींचा सहभाग होता असं देखील सामंत यांनी म्हटलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये भारत विरुद्ध सामना सुरू असताना काही समाजकंटकांनी भारताविरोधात घोषणा दिल्याप्रकरणी आता मालवणच्या आडगाव भागातल्या परप्रांतीय भंगार व्यावसायिकांची बांधकामं प्रशासनानं जेसीबीच्या सहाय्यानं पाडलेली आहेत. संतप्त नागरिकांनी पाठिंबा दर्शवत या कारवाईचं आता स्वागत केलेलं आहे, कारण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. पेणमधल्या अनेक गणेश मूर्तिकारांनी मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतलेली आहे. पीओपींच्या मूर्तीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी मूर्तिकारांनी भेट घेतली. पीओपींच्या मूर्तीवर बंदी घातली तर व्यावसायिकांवर बेरोजगारीची वेळ येईल असं मूर्तिकारांचं म्हणणं आहे. तर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मूर्तिकारांनी दिला. वेंगुर्ला सागरेश्वर समुद्रकिनारी 2 दिवसीय पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. माझा वेंगुर्ले या संस्थेनं सलग 6व्या वर्षी पतंग महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या पतंग महोत्सवाला पर्यटकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. तसंच टीम बेंगलोर आणि टीम फ्लाय 360 डहाणूच्या सदस्यांनी पतंगबाजीचं प्रदर्शन घडवलं होतं. उपलब्ध आहेत, तर आपण जरूर ही तिकीटं खरेदी करावीत आणि आपल्या मातीतल्या आपल्या गावातल्या या चित्रपटाला प्रोत्साहन द्यावं. कुणकेश्वर मंदिराचा जत्रोत्सव उद्या संपन्न होणार. त्यासाठी मंदिर परिसरात सजावटीच्या कामाला वेग आलाय. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी समुद्र स्नानासाठी लाखो भाविक या जत्रोत्सवाच्या निमित्तानं कुणकेश्वरमध्ये येतात. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कुणकेश्वर मंदिर समितीनं चोख नियोजन केलं. कोकणानंतर आता विदर्भातील टॉप 5 बातम्या पाहूया. अकोल्यात एका मालवाहू वाहनासह ट्रॅक्टरमधील शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या चिंतेचा विषय बनलेला असतानाच अकोल्यात प्रमुख रस्त्यावर शेतमजुरांचा हा जीवघेणा प्रवास सुरू आहे.
दिवस आणि आता काय. नीलम गोरेने केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरे गटाच्या महिला आक्रमक झाल्यात. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नीलम गोरेंच्या फोटोला जोडे मारत निषेध केला. उद्धव ठाकरेंवर टीका केली की पद मिळतील या लाचारीतून गोरेंनी केलेलं हे विधान आहे असा पलटवार जयश्री शेळकेने केला. नागपुरात जीबीएस आजाराचे आणखी 2 रुग्ण आढळले. शहरातील आतापर्यंत रुग्णांची संख्या 23 वर गेली. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक रुग्ण धंतोली झोनमधील तर दुसरा रुग्ण शहरातल्या इतर भागातील असल्याची माहिती समोर येते. वाशिम शहरातील अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. खड्डे बुजवण्यासाठी चक्क लाल मातीचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे रस्त्यावरची धूळ उडते. नागरिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. कुंभमेळ्यात जे श्रद्धाळू पोहोचू शकले नाहीत अशांकरिता आता भंडाऱ्याचं पवित्र स्नानाचं आयोजन करण्यात आलंय. प्रयागराज त्रिवेणी संगमावरील अमृतजल टँकर आज रात्रीपर्यंत भंडाऱ्यात पोहोचणार आहे. भंडाऱ्यातील खाम तलाव परिसरात भाविकांना पवित्र स्नान करता येणार. आता पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया. कोल्हापुरातील रेंदाळमध्ये सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना बेदम चोप दिला. महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सदस्यांकडून बँकेच्या वसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झालेली आहे. वसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चोप देतानाचा व्हिडिओ समोर आला. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. हे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मंदिरातील बहुतांश काम पूर्ण झालंय. संपूर्ण कामासाठी 1.5 वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मंदिराला 700 वर्षांपूर्वीचं रूप प्राप्त होणार आहे. कोल्हापूरमधील वडणगे गावात महादेव आणि पार्वतीचं मंदिर सजवण्यात आलंय. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ही सजावट करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे या गावात 2 दिवसांची मोठी यात्रा भरणार आहे. मराठवाड्यात टँकरची मागणी सुरू झाली. आतापर्यंत जवळपास 40 गाव वस्तींवर टँकरनं पाणीपुरवठा करावा अशी मागणी आता समोर आलेली आहे. अद्याप एकही टँकर मंजूर झाला नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांमध्ये 216 टँकरनं पाणीपुरवठा झाला होता. त्यात सर्वाधिक 105 टँकर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होते. महाशिवरात्रीनिमित्त सांगलीमध्ये फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. सांगलीत पिकणाऱ्या फळांना स्थानिक बाजारपेठ मिळावी म्हणून फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. कल्पद्रुम क्रीडांगणावर हा महोत्सव पार पडतो. टॉप 5 बातम्यानंतर आता एक पुढची बातमी आहे केडीएमसीतून. महानगरपालिकेनं बेकायदा बांधकामं रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत अधिकाऱ्यांवर आता थेट निलंबनाची कारवाई केली. मांडा टिटवाळा प्रभागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई न केल्यामुळे आता महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना निलंबित करण्यात आलेले आहे. 65 बेकायदा इमारतींचं प्रकरण गाजत असताना या कारवाईनंतर आता 65 इमारती प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. पालिकेच्या प्रभाग समिती क्षेत्रामध्ये जे सहाय्यक आयुक्त नियुक्त केलेले आहेत हे सहाय्यक आयुक्त त्या क्षेत्रासाठी अनधिकृत बांधकामाच्या नियंत्रणासाठी निष्कासनासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून कार्यरत असतात. पदनिर्देशित अधिकारी म्हणून त्यांनी जे काही काम करायला पाहिजे त्या कामामध्ये जर कसूर झाली, त्यांच्या कर्तव्यात हलगर्जीपणा झाला किंवा त्यांनी जे कर्तव्य करायला पाहिजे ते नाही केलं असं त्यांच्या विभाग प्रमुखांची खात्री झाली तर ते विभाग प्रमुख त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचा किंवा शिस्तभंगविषयक चौकशीचा अहवाल पाठवू शकतात. तसं या प्रकरणामध्ये प्रभाग समिती अ मध्ये अनधिकृत बांधकामांसंदर्भात बऱ्याच तक्रारी माननीय आयुक्त महोदयांच्या स्तरावर, उपायुक्त महोदयांच्या स्तरावर, अतिरिक्त आयुक्त महोदयांच्या स्तरावरती प्राप्त झाल्या होत्या आणि त्या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने उपायुक्त अनधिकृत बांधकामे आणि निष्कासन श्री अवधूत तावडेजी यांनी त्यांच्या विरोधातला एक कारवाईचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे माननीय उपायुक्त
गोडसे साहेब यांच्यामार्फत पाठवला होता. त्याच्यामध्ये कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्या शिफारशीनुसार माननीय आयुक्त महोदयांनी त्यांना मान्यता दिली. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने निलंबनाची कारवाई पूर्ण केलेली आहे.